वेलकम बॅक गाईस आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आणि अनमोल इथे आलो आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिटी रजिस्ट्रेशन करायचं आणि बँकेचं करायचं काम. सो सिटी रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला लागतं फर्स्ट ऑफ ऑल हाऊस ओनरचं हाऊस सर्टिफिकेट आणि दुसरं लागतं म्हणजे पासपोर्ट. तर दोन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत. हाऊस ओनरने आम्हाला सर्टिफिकेट दिलं आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, हाऊस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि पासपोर्ट तर आहेच, तो घेऊनच आलो आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो एरिया जिथे राठ हाऊस आहे आमचं. तुम्हाला बान ऑफ दाखवला काल, अनमोल आलता तिथून, म्हणजे रेल्वे स्टेशन. राठ हाऊस म्हणजे यांचं सिटी सेंटर. सिटी सेंटर मीन्स रजिस्ट्रेशन हाऊस, तहसीलदार आपल्या मराठीमध्ये. सो चला तुम्हाला दाखवतो. आणि थोडं लवकर स्टार्ट केलं पाहिजे होतं, सॉरी, घरापासून. पण 10 to आम्ही घरातून बस पकडली आणि इथे आलो आहे. तुम्हाला दाखवतो, चला फ्लिप. बघा मी आणि अनमोल आलो आहे. हा एरिया आहे, तिथे बस स्टॉप आहे. फ्रेडे मार्टची बस तिथे उतरते, चालत यायचं. आणि हे बघा इथे हा राठ हाऊस आहे त्यांचा, मला दिसत असेल, राठ केलर लिहिलं आहे. तिथे आत जायचं आणि ही त्यांची एक खूप पुराणीशी बिल्डिंग आहे, छान आहे एकदम. तो तुम्हाला हा एरिया आहे म्हणजे इथून आत जायचं सिटी रजिस्ट्रेशनला. आणि हा किंग वगैरे पुराणा आर्किटेक्चर मस्त आहे. चला आज जाऊ आणि काम करू आपलं. सो गाईज आम्ही आता बँकेत पण आलतो, बँकेतून जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आता आम्ही कॉलेजला चाललो आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो कुठे आलतो. ही डोईसलँड बँकेपाठी तुम्हाला दिसत असेल. आणि आम्ही कुठून आलतो ते पण मी तुम्हाला सांगतो. नाही झाले आमची कामं, 2 दिवसात होईल. मग बघूयात. चला आम्ही बस पकडून कॉलेजला जाऊ. तुम्हाला कॉलेज दाखवतो. तुम्हाला ती बिल्डिंग दिसते, तिथून आपण राठ हाऊसहून सरळ आलं, तिथे यायचं, एक राईट मारायचा आणि राईट मारल्यावर ही बिल्डिंग डोईसलँड बँकची. चला आता बसने जाऊयात आपण. हे बघा अनमोलचं पण नाही झालं. सो गाईज आम्ही आता आलो, तिथून बस पकडली, समोरच बस स्टॉप होता, मी तुम्हाला दाखवलं. तिथून आलो जस्ट. आता मी तुम्हाला कॉलेज दाखवतो एकदा माझं. कॉफी तर भेटली नाही कारण मग संपलेत त्यातले आय गेस. चला तुम्हाला एरिया दाखवतो, बस कुठून येते आणि मग माझं कॉलेज कसं दिसतं. काहीच तिथे बस स्टॉप आहे, तिथून आलो आम्ही. हे रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, 18 नंबर बिल्डिंग. हे माझं कॉलेज आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. हे बघा 19 नंबर बिल्डिंगमध्ये हे अख्खा एरिया आहे माझा. तो अनमोल आहे आपला, ते पोरं आहेत आपली. कॉलेज इथे कॉलेज आपला, तिथं ही बिल्डिंग आहे कॉलेजची. मला मी दाखवतो, 2 मिनटं. स्वतः पार्ट टाइम चालू करायचं. हा हे बघ, हे मित्र आहेत माझे RS पंकज आणि सुबोध. ते जाऊ द्यात, आपण तुम्हाला कॉलेज दाखवूयात. वरती असतो वर्ग, जा. ती 18 नंबर बिल्डिंग, तिथून आलो आपण. आणि असं तुम्हाला चालत दाखवतो. अरे ते मग टाकेन रे कोणतरी, ते एकदा सर्व्हिसवाला आला ना मग सगळ्यांना भेटेल रे कॉफी, टेन्शन न घेऊ. हा आपला पाठचा एरिया आहे, तिथे खाली आपला लेक्चर्स होतात. हे कॉलेजचा एरिया आहे आपला. ती लायब्ररी आहे गाईज. थांबा तुम्हाला दाखवतो लायब्ररी कशी दिसते. पुढे जाऊ नये, तुम्हाला दिसेल तिथे लायब्ररी आहे आमची. आणि अनमोल, अरे ये बिल्डिंग आहे, अख्खा एरिया आहे. पुढे पण आहे, चला मी तुम्हाला घेऊन चलतो. असतात ना बाबा, तू काय घाबरतोय का पुढे जायला? नाही म्हणजे रात्रीच्या टायमाला, आताच नाही बोलत. हां का? इथे पण आहे की कॉफी मशीन असेल एक. कॉलेजचा एरिया आमचा. हे बघा हा बोर्ड आणि हा अख्खा एरिया आहे कॉलेजचा, अख्खं गार्डन आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल फुटबॉल ग्राउंडचं ते कोर्ट नाही, ते हे
गोल सॉरी, तिथे ग्राउंड आहे, तिथे खेळू शकतो आपण. आपण इथे सगळे लेक्चर्स वगैरे होतात, त्या बिल्डिंग्स आहेत आणि इथे स्टुडंट डॉम्स आहेत, जसं राहू शकता तुम्ही. हाय ब्रो, आपला क्लासचा पोरगा आहे आणि तिथे बिल्डिंग आहे, त्यात आपले लेक्चर्स होतात. तुम्हाला घेऊन चलतो मी. चला. हे बघा गाईज, कसला भारी आहे. आता वाटतं आपण फॉरेन मध्ये आलोय. आपण काय बोलतो अनु? सेट आहे, सेट आहे अरे गड्या आपला. सेट आहे अरे आपला. कुठे जर्मनीवरून नाही आलो मी. खोटं बोलतोय गाईज, वाटेन तुम्हाला. सरकॅस्टिकली घ्या. आणि आता ती बिल्डिंग आहे आपली, त्यात आपले फ्लुइड्सचे लेक्चर होतात. लेट्स तुम्हाला दाखवतो. चला. त्या बिल्डिंगमध्ये आपले फ्लुइड्सचे लेक्चर होतात आणि कॉलेजचा 5चा रस्ता, जिथून रस्ता चालू होतो परत. बॅक एंट्री आहे ही. इथे वेगळ्या लोकांचं IVSR काहीतरी त्यांचं असेल रजिस्ट्रेशन हाऊस. चला आता आपण परत फिरू आणि जाऊ आपल्याकडे. तुम्हाला लेक्चर हॉल दाखवतो आणि मग त्यानंतर मार्केट वगैरे जाऊ, ते पण दाखवतो तुम्हाला. आज मी सगळं फिरवतो जर्मनी. चला गाईज, हा आपला लेक्चर हॉल आहे. पंकज, अभि, हां, तुझं नाव काय बाबा? आणि आपले क्लासमेट्स आहेत, क्लास आहे आपली. चला ब्रो, लेक्चर्स. हा ऋषी आहे, कल्पक, बाकी परत. भाऊ तुझं नाव काय? विसरलो मी. चिन्मय. आपली मराठी पोरं आहेत सगळी. चिन्मय टॉपर. आणि हा आपला अनमोल. चला लेक्चर अटेंड करूया. गाईज, इथून वरती मेन्झा आहे आपलं, तुम्हाला दिसत असेल तिथे मेन्झा आहे. आणि हे रूम नंबर बिल्डिंग नंबर 18 आहे, जिथे रजिस्ट्रेशन होतं ठोसका कार्डचं. कॉलेज आहे आपलं अख्खं त्या गेटपर्यंत. सो आता निघूयात आपण घरी. चला. हा तिथे लिडिल बघा, तिथे जायचं आहे. सो गाईज, आम्ही दोघं निघालो आता लिडिलला, म्हणजे आपला इतरचा सुपर मार्ट. ते पाठवून आलो आपण. मी तुम्हाला दाखवतो एकदा. थांबा, तुम्हाला फ्लिप करून दाखवतो. फ्लिप. आपण त्या बिल्डिंगपासून आलो चालत खाली. हा आपला लिडिल आहे. लिडिलमध्ये जरा सामान आहेत, ते सामान दाखवतो मी तुम्हाला काय काय आहे. आता तर सध्या एवढं नाही दाखवणार मी तुम्हाला, बाहेरून वगैरे दाखवेन. चला. कसा भारी आहे ना, वाटतंय ना आम्ही फॉरेनमध्ये आलो आहे. गाईज, आपण लिडिलमध्ये आलो आहे. मी तुम्हाला दाखवतो प्राइजेस काय काय आहेत सगळ्यांचे. चला. 2.99चे ऑरेंजेस, -69. एक ऑरेंज आहे गेस. ऑरेंजेस आहेत हे. लिंबू बघा केवढे मोठे आहेत. प्राईस हे अवोकाडोस, फणस. तुम्ही थांबवून त्याची प्राईस बघू शकता. 1 युरोचा रेट अराउंड 104 चालू आहे आता मार्केटमध्ये. आणि सगळे ज्यूसेस सगळं. आणि थांबवा वाटलं आपण इथे 2 सेकंद, तुम्ही बघू शकता. 1.9, -39 काफे. ब्रेड आहेत. ब्रेड पण अराउंड 1.9, -99. मायनस म्हणजे 0.99, 0 पॉईंट. आणि इथं ब्रेड्स आहेत 2.49. मला वाटतं पाव पण आहे बघा. पाव केवढा मागे बघा. प्रशांत क्रॉसो आहे ते, क्रॉसो आहे. अरे प्रशांत बोलता तरी हे सगळे ब्रेड्सचे टाईप. तुम्ही थांबवून बघा वाटलेस तर. मी हळूहळू घेतो या साईडला. सगळे चॉकलेट्स वगैरे. तर आम्ही मार्गरेटा पिझ्झा घेतला आज मंडे आहे म्हणून अनमोलसाठी. इथे सगळं बाय प्रोडक्ट्स पण आहेत. आणि चिकन, सॅल्मन, कोळंबी, मासे बघा 6.99ला आहे. ते फिश कितीचं आहे असं. रंगीबिरंगी अंडी पण आहेत. 3.99ला. नाही 2.49ला वरती लिहिलं आहे ना. 3.9ची 3.9 18 अंडी आहेत.
हे सगळं सगळं आहे बघा. आपल्याला महत्त्वाचं काय, चिकन बघा किती महाग आहे ते. 600 ग्राम 499चं आहे ब्रेस्ट पीस. आणि जर कट पीस असतील ते हे बघा किती, 800 ग्रामचं 9.22. हे बघा ते कट झालेले पीसेस मोठेवाले चिकन महत्त्वाचं. तेव्हा 8.99 किती, 800 ग्राम कट झालेले पीसेस सगळं. राईस बघा किती महाग आहे रे. ते इथे 300 रुपयाचा 1 किलो. 2.4 300 रुपयाचा 1 किलो. आपल्या इथे किती 150ला काहीतरी चालू आहे ना. 250 रुपयाचा 1 किलो आहे इथे. इथे सगळे तेच फ्रोझनमध्ये ठेवलेत त्यांनी. आणि हे सगळं तेच चिकन विकन सगळं इथे फ्रोझन फूडच आहे. फ्रोझन फूडच आहेत फ्रेश म्हणजे असं. त्या साईडला थोडे कपडे वगैरे आहेत म्हणजे सॉक्स काय काय बोलतात, काय काय असतं भरपूर काय. आणि हे बघा फिश आहे इथे बघू शकता. ते पण क्लोथ्स आहेत थोडे, मफलर वगैरे. क्रिसमस येते ना, क्रिसमसचं सगळं स्टफ आहे. 1 युरोचं काय 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 आहे. सो टॉकिंग अबाउट बाकी सगळ्या चीज इथे छोट्या मुलांसाठी जॅकेट्स, त्यांचे ग्लव्स वगैरे आहेत. मोठ्यांसाठी नाही आहे युजली मी पाहिलं तर. आपले कुरकुरे वगैरे पण 4.9. बघा या बॉटल्स. तुम्हाला माहीत नाही काय काय आहे पण तुम्ही प्राईस बघू शकता एकेकाचे. स्वस्त आहे इथे थोडी. मला जर लोक बोलतात आपण तर पित नाही, आपल्याला माहीत नाही बाबा. तेव्हा 7.49 ही बॉटल 3.29. कोकचे पण बॉटल तसेच दिसतात. हो. सो मी हे नाही करू शकत की किती महाग असेल काय. तुम्ही थोडं थांबवून बघा वाटल्यास तर. मी रेट्स टाकलेत. हे 1.99चं एवढं काय माहिती बाबा. पण नक्की आहे की दारू तर असेलच. हे दूध वगैरे, योगर्ट. आणि ती अख्खी योगर्टचीच लाईन आहे खूप. हे बघा ही आहे आपल्या घरी. आहे घरी म्हणजे लोकांची, आपली नाही. हे दूध आपण वापरतो. कितीचं आहे, 1.3. वाटाणे आहेत, ग्रीन पीज वगैरे. कट केलेले भाज्या. बेरीज हे बघा. हे काय बोलतात त्याला, कोणाला माहिती असेल. क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज. बाबा अनमोल माहिती, अनमोलला माहिती. कोळंब्या आहेत. आई शपथ किती आहे कोळंब्या. 450 म्हणजे 500 ग्राम 10 युरो, 1000 रुपयाची. 1000 रुपयाची अर्धा किलो. आई शपथ. सगळं फ्रोझन फूड. 1000 रुपयात तिकडून अलिबाग वर्षी आणले तर आपला तर कामच होतो. डायरेक्ट महिनाभर बघायला. आपण कर्नाटकाला गेलतो तर कच्च स्वस्त होतं भाई. 1000 रुपयात एवढं भेटतं ना. हे पिझ्झे वगैरे बघा, याचे प्राइजेस आहेत खाली. पिझ्झे, आईस्क्रीम्स, नगेट्स. हा पास्ता पिझ्झा आहे. भरपूर काय 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 आहे. कोकच्या बॉटल्स. कोक तर किती स्वस्त आहे ते बघा, 1.49 वगैरे वगैरे. थांबवून बघू शकता तुम्ही. चला पुढे. आम्ही बघा हा वाला पिझ्झा घेतला. 2.99 मार्गरेटा लास्ट होता. पिझ्झा स्वस्त आहे तिथे, काय महाग नाही आहे. हा विगन पिझ्झा 1.79चा आहे. हा 3.49, 3.99 म्हणजे आहेत नॉर्मल रेंजेस आहे. खूप महाग पण नाही आहे. तर हा मार्गरेटा जो आहे तो 4.19चा आहे. 360 ग्राम्स. ओके. बघा भरपूर काय आहे ते. मॅगी आय गेस महाग आहे भरपूर. काय 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 ब्रेड आहे, चिकन मसाला. हे काय हॅन्शिन क्रॉस म्हणजे चिकन मसालाचं असेल सगळं. चीज बर्गर्स 4 आहेत 600चे. हे काय मिनी डोनट्स 2.99. किती आहे, 267 ग्राम्स. आईस्क्रीम्स आहेत
चला मॅगी वगैरे पण आहे इथे कुठेतरी होती आय गेस. आहे बघा ही आय गेस मॅगी आहे बघा. मॅगी कितीची आहे? हां हे बघ हे आहे कुठेतरी चिकन फ्लेवर आहे. हां मॅगी बघा 1.49ची मॅगी आहे म्हणजे 150 रुपयाची एक पॅकेट. आपल्याकडे पण एक किती डिफरन्स. पण मी इथं ते मागवलेला हा काहीतरी 50 रुपीजचा होता. इथे कितीचा आहे? 1.19. रेट्स ऑलमोस्ट बाकी चीजांचे बाकी गोष्टींचे थोडे महाग आहेत आणि काय काय गोष्टींचे जरा स्वस्त आहेत. डिपेंड करतात. आता चला आम्ही बिलिंग करतो आणि इथं युजली भेटतं जसं पिझ्झा लोक खातात, पास्ता खातात किंवा वाईन वगैरे सगळं पितात ते सगळं स्वस्त येते. बाकीचे आपले राईस वगैरे सोडलं ना ते सगळी गोष्टी राईस खूप महाग आहे. सो गाईज आता आम्ही घेतलं सगळं. आम्ही लिडलमध्ये होतो आणि लिडलमधून सामान वगैरे घेतलं. सामान म्हणजे आम्हाला खायचं होतं थोडंसं. पॅक ऑफ 3चा घेतला 3 युरोमध्ये म्हणजे 300 रुपयाचे 3 पिझ्झा आले मार्गरेटाचे. हो 17 प्रोमध्ये काय क्वालिटी दिसते का रे? काय पण बोला. अनमोलचा आहे अमीर आदमी. नाही रे आमिर एक तो फोन वापरलाय 7 वर्ष त्याच्यानंतर मी हा पण अनमोलला मानलं पाहिजे. त्याने डिप्लोमापासून जो वापरला फोन 11 तो आत्ता जाऊन चेंज केला आहे. तर चला आपलं घर तिथे आहे. मी तुम्हाला एकदा फ्लिप करून दाखवतो की आपल्याला कुठे जायचं आहे आणि कुठून आलतो आपण. आणि देन तर घरी जाऊन आता खाऊयात. चला. म्हणजे मोस्टली स्टुडंट्सला जिथेही चांगलं रूम भेटतं ते तिथं राहतात आणि तिथून ट्रॅव्हल करतात कारण बस ट्रेन्स हे सगळे फ्री आहे तिथे. आणि लोकली नाही फ्री आहेत ॲक्च्युली. आम्हाला फ्री आहे आमच्या कोर्समध्ये. पूर्ण जर्मनीमध्ये आम्हाला ट्रेन्स आणि बसेस आणि मिनी जो मोनोरेल्स असतात त्या सगळ्या फ्री आहेत. कोर्समध्येच ॲडेड आहे आम्हाला. बट ज्या ICs आहेत जसं आपल्याकडे एक्सप्रेस असतात त्या फ्री नाही आहेत. त्यासाठी पैसे आहेत आम्हाला. सो इंटरसिटी आम्ही जेवढं पाहिजे तेवढं फिरू शकतो. सो तो आमचा खूप चांगला प्लस पॉईंट आहे कॉलेजचा. चला रोड दाखवतो आणि मग घरी जाऊन खाऊयात. ते बघा गाईज हे लिडलमधून आपण आलो आता आणि मी तुम्हाला समजवलं सगळं. आणि तिथे वरती ते पिंगरीचं आपलं घर आहे. म्हणजे एकदमच जवळ आहेत आपण. म्हणजे मार्टपासून पण जवळ आहे. इथे हा जिम आहे त्याच्यापासून पण आपण जवळ आहेत. आणि युनिव्हर्सिटीत आपल्याला बस इथून चालत गेलो का त्या स्टेशनपर्यंत आपल्या सिग्नलपर्यंत बस. आणि बेस्ट चीज काय आहे अनमोल की आपल्याला बस वगैरे सगळं फ्री आहे जर्मनीमध्ये. कुठे तुम्ही जाल तर मोस्टली सगळे स्टुडंट्स मग त्याच्यासाठी काय कॉम्प्रोमाइज होऊ नाही शकत. बघा जाऊयात आपण तिथं वरती आणि मग जाऊयात घरी. गाईज आपण आलोय आता. ते आपलं घर आहे चालत चालत कारण इथे आपण रस्ता क्रॉस केला. सो चला काय मस्त सिनरी आहे ही बघा. छान वाटतंय ना भरपूर. चालू आहे ना इकडे म्हणून असं सगळं पडलंय. अनमोल आलं तर मला काहीतरी वेगळाच जोश आला. काय पण बोला. असं मासूम राहत होतो मी एकटा. आता जरा ताकद आली आहे. म्हणजे अनमोल असं काही करत नाहीये की मला असं जोश येईल. पण तो ते काय बोलतात ना काही लोक फक्त असणं तुमच्या बाजूला ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता अनमोल माझ्या भावासारखा आहे. लहानपणापासून तो मित्र आहे. मी मित्र नाही मानत त्याला भाऊ मानतो. सो मग तेच की तो फक्त आहे ना तर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की चला कोणतरी आहे आपल्या पाठी आपल्याला बघायला आणि त्याला पण. तर त्या गोष्टीसाठी मी आता खूप म्हणजे असं एकदम फ्रीली ब्लॉग वगैरे करतोय. तर मी जरा खूप मासूम असं काय बोलतात घाबरून राहत होतो जर्मनीमध्ये. आता काय भाऊ आला चला. आता ह्या कॉन्फिडन्स ट्रिपल झाला असता जर साई, प्रतीक, शांतनू आणि ओमकार मेन्शन करतो ना. ओमकार तू येत नाहीस तरी तर अजून कॉन्फिडन्स वाढला असता कारण मला काय करायला लागत नाही. हे रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. चला तुम्हाला दाखवतो आणि मग ब्लॉग एंड करूयात. मोठे ब्लॉग न ठेवायचे त्या जर्मनीचे. छोटे इन्फॉर्मेटिव्ह. चला हा बघा हा रस्ता तिथे जायचं आहे आणि मग जाऊयात. हो पिझ्झे घेतले. जे शूज बघा अनमोल तर भाई बादशाह आहे. ते सध्या नवीन आहेत ना म्हणून असे दिसतात. नंतर ते वापरून काले ढूस होती. हा का. पण मे बी इथे एवढं घाण नाही होणार शूज कारण एन्व्हायरमेंटच इथे एवढा. हा खूप क्लीन आहे इथे. खूप क्लीन आहे गोष्टी. आपल्यासारखं नाही की चालता चिखलात पाय पडला सगळे कपडे माखले काय. इथं असं काहीच नाही. इथे तुम्ही स्वतः बघू शकता. मी एवढं सकाळपासून दाखवतोय. पीपल ट्राय टू बी क्लीन ओव्हर हिअर.
रॅदर दॅन बी डर्टी. मर्सिडीज होती का तिथे? CMG होती. मस्त गाड्या पण मस्त आहे. तुम्हाला दाखवून एक ब्लॉग स्पेसिफिक फक्त गाड्यांवर बनवेन. चला गाईज, तर आम्ही तुम्हाला माठ दाखवला. आम्ही घरी आलो त्यानंतर मी वडापाव बनवला आज. तुम्हाला दाखवतो. वडापाव आणि पॅटीस बनवलाय. लेट्स सी. चला तुम्हाला दाखवतो. वो एक्स्ट्रा मैंने वडापाव आणि पॅटीस बनवलेत आपल्या अनमोलसाठी आणि शैलेशसाठी. त्याला खाऊयात. वो ऍक्च्युली सो गाईज, आता आपले हे वडापाव पॅटीस झालेत रेडी आणि आता आपण खायला घेऊयात. चला अनमोल, चल अरे खायला. आणि शैलेश पण येतोय. चटणी पण बनवली आम्ही. चला गाईज, मस्त खाऊयात. वडापाव तर वडापावच आहे. बडे बन दुसरे आहेत. आणि आता आम्ही तारक मेहता लावणार आहे. शैलेश, हवं वडापाव? इट्स रिअली नाईस. आपण शेफ बनलोय मित्रांनो. दोस्तों, हम शेफ बन गए. चला थोडं सगळं खाऊ, पॅटीस वगैरे, मग त्यानंतर ह्यांचे रिव्ह्यूज जाणू. अनमोल, कसं वाटतं? एक नंबर. मुंबईची आठवण आली खरंच. वडापाव इज अप्रतिम. गाइस, शैलेश बोलला खत्म भाई. शैलेश ने बोल दिया, अब मैं खुश हो गया. चलो खाते हैं, फिर वापस एक बार आपको दिखाते हैं. सो गाईज, आता आमचा वडापाव खाऊन झाला. तुम्ही रिव्ह्यूज ऐकले असतील. म्हणजे मला पर्सनली खूप आवडला आणि बाकीच्यांना पण आवडला. अनमोलला पण आवडला. काय अनमोल, आवडला ना तुला? खूप भारी झालता वडापाव. पॅटीस पण पॅटीस पण मस्त झालते. आठवण झाली मुंबईची एकदम. हो, आणि काकींनी आम्हाला ती रेसिपी सांगितलेली ती चटणीची, ती पण खूप छान होती. इमलीची चटणी. आणि मम्मी, तुझी लय आठवण आली बाय द वे खाताना. तू असतीस तर आज एकदम खुश झाली असतीस. आय स्वेअर. काकी तुम्ही पण खुश झाले असतात. चला ठीक आहे, ती गेल्यावर खायला घालू. आणि ब्लॉग संपायचा वेळ आला. छोटे छोटे ब्लॉग जास्त मोठे नाही ठेवायचे. तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची आणि तुम्हाला दाखवायचं जेवणाने. चला, मीट यू सून गाईज.